हॅलो, वेलकम टू माय अनदर ब्लॉग गाईज. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, माझं नाव स्वप्नाली आहे आणि मी फुल टाइम कंटेंट क्रिएटर बनायचंय हे माझं ड्रीम आहे. तर मी आज व्यवस्थित छानपैकी रेडी वगैरे होऊन ब्लॅक कॉफी घेऊन मी जिमला आली होती. वॉर्मअप केलं, त्याच्यानंतर 10 मिनिट्सचं सायकल केलं आणि मग मला आज होता शोल्डर डे. तर शोल्डर डे मध्ये मला जे जे वर्कआउट येतात ते मी ह्याला त्याला विचारून केलेच आहेत. पण माझ्या फॉलोअर्स मध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये जर कुणी असेल जे ज्यांना जिम बद्दल नॉलेज असेल, ज्यांना वर्कआउट बद्दल नॉलेज असेल, जर मी काही चुकत असेल तर मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि माझं जे ड्रीम आहे, जे मला फुल टाइम कंटेंट क्रिएटर बनायचं आहे, त्याच्यासाठी तुमच्या सहभागाची, तुमच्या हेल्पची मला खरंच खूप गरज आहे. माझे व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, मला माझ्या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि प्लीज फॉलो करा. युट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हे पण सांगायला विसरू नका. आणि गाईज, मी सगळे वर्कआउट केले आणि नंतर आज खरंच खूप कडाक्याचं ऊन पडलं होतं बाहेर, खूप कडाक्याचं ऊन. आणि ते ऊन घेत घेत मी माझं प्रोटीन न विसरता घेतलं, जे की पनीर होतं. आणि आज मी काहीतरी बनवणार होती, पनीर ठेचा बनवायचा होता मला. मग मी घरी आली, एका साईडला डाळ ठेवली, एका साईडला भात ठेवला आणि मग माझं एक दुसरं काम पेंडिंग होतं खूप दिवसापासून, ते करायला घेतलं. हे धने आहेत जे मी थोडेसे म्हणजे हे असे खलबत्त्याने थोडेसे कुटले, जास्त पण नाही, फक्त भरभरीत केले असे. आणि एका ग्लासामध्ये आहे ना, मी मेथी भिजायला घालून ठेवली होती, ज्याला मोड आले होते छानपैकी. मग माझ्या एका कुंडीमध्ये झाड नव्हतं आणि त्याच्यामध्ये खूप सारी माती होती. मग मी ग्रोईंग बॅग्स घेतल्यात, या Amazon वरनं घेतल्यात. जर कोणाला त्याची लिंक पाहिजे असेल तर सांगायला विसरू नका. लिंक टाईप करा कमेंट मध्ये. आणि हे जे खत आहे हे आम्ही घरी बनवतो, माझे मिस्टर घरी बनवतात. त्याची पण जर तुम्हाला प्रोसेस माहिती करून घ्यायची असेल तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि हे जे खत मी विकत आणलेलं आहे दुकानातून, आणि माती तर मी दुकानातूनच आणली आहे. आता तुम्हाला माहितीच आहे, मुंबईमध्ये माती तर कुठे बघायलाच भेटत नाही. नंतर मी एका साईडला मेथी लावली आणि एका साईडला लावलाय धने, जे की कोथिंबीर येते त्याला, सगळ्यांनाच माहितीये. नंतर माझी हालत ही अशी झाली होती झाडं लावता लावता. पण तुम्हाला पण जर असं छान छान झाडं लावायची म्हणजे आवड असायला पाहिजे, मेन म्हणजे तरच होऊ शकतं हे सगळं. मला खूप आवड आहे आणि माझ्या बाल्कनीत खूप सारी झाडं आहेत. खूप म्हणजे खूप सारी झाडं आहेत. आणि मग माझे हे काम झालं, मग मी डाळीला तडका दिला आणि डाळ भात खायला घेतला. तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रीयन लोकांचं सुख म्हणजे डाळ भात आहे, वरण भात आहे, गोडी डाळ आणि भात. मला खूप आवडतं. आणि मी आज ह्याचा तांदळाचा भात बनवलेला, इंद्रायणीच्या तांदळाचा भात बनवला होता आणि पनीर ठेचा बनवला होता आणि काकडी. सलाड मध्ये मी आज काकडी घेतली होती, माझ्याकडे दुसरं काय अवेलेबल नव्हतं, म्हणून मी काकडी घेतली होती. आणि मग त्याचा आस्वाद घेत घेत मी छानपैकी माझं जेवण संपवलं. आणि मग मी झोपणार आहे, पण त्याच्या आधी आहे ना, मी माझ्या कुंडीमध्ये एक दोन खूप सारे फुलं आलेत, ते तुम्हाला दाखवते. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायला विसरू नका. फॉलो